एक वर्ष रिंगण पण कॅन्सल झालं अपुऱ्या जागेमुळं. आम्ही आमचं गाव एक सण म्हणून, उत्सव म्हणून या सोहळ्याकडे पाहतो. मग 20 वर्ष मध्ये असा गॅप पडला की आमच्या गावात माऊलीच थांबतच नव्हत्या. मग आता योग चांगला आला, त्यांच्याच मनात आलं आमच्या गावात थांबायचं. साधारण 3 तास इथं सोहळा थांबतो. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण उद्या माळशिरस मुकामाच्या आधी पुरंदावडे या ठिकाणी होणार आहे. आणि आपण सध्या याच ठिकाणी आहोत की ज्या ठिकाणी रिंगण होणार आहे, तर त्या रिंगण सोहळ्याची तयारी कशी झालेली आहे. पुरंदावडेचे ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत, माजी सरपंच आहेत. काय सांगाल या रिंगण सोहळ्याची जी परंपरा आहे आणि या जागेवर कधीपासून रिंगण होतं? 2015 पासून इथं रिंगण सुरू झालेलं आहे. अगोदर सदाशिवनगरमध्ये होत होतं, पण माऊलीच्या वाढती लोकसंख्या सोहळ्याची पाहता तिथं जागा अपुरी पडायला लागली, म्हणून ट्रस्टीने आणि देवस्थानच्या सर्व माणसांनी असं ठरवलं की आपल्याला जागा उपलब्ध कुठं मिळेल काय. एक वर्ष रिंगण पण कॅन्सल झालं अपुऱ्या जागेमुळं. मग त्यांनी बरेच दिवस शोधत असताना त्यांना शासनाने ही जागा उपलब्ध करून दिली. महाराष्ट्राची शेती महामंडळाची ही जागा आहे. मग त्यांनी उपलब्ध करून दिल्यामुळं त्याची देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायत पुरंदावडे 2015 पासून करते. वर्षभर या जागेवरती काय असतं? नाही, खुली जागा असते, व्यायाम करतात लोक, मुलं. इथं अकॅडमीचं इथं शेजारी ट्युशन आहे, ती मुलं करतात. वयोवृद्ध लोक, रोज फिरण्यासाठी व्यायामासाठी ग्राउंड वापरलं जातं. मग पालखी सोहळा आल्यावर नेमकी तयारी काय केली जाते? ग्राउंड स्वच्छ, काटेरी झुडपं काय वाढली असली तर, खड्डे वगैरे काय पडले असले तर ती दुरुस्त, मुरुम टाकणे, रिंगण आखणे, लाईटची ह्या वर्षी व्यवस्था केलेली आहे साईडनं, आणि छोटे मोठे ट्रॅक आखून व्यवस्था सगळी केलेली जाते. आता आपल्या गावामध्ये हा मान मिळालेला आहे, रिंगण सोहळा होतोय, काय भावना असतात ग्रामस्थांची? 100% आनंदच आहे. ग्रामस्थाच्या वतीनं आमच्याकडे पहिले काही वर्षापूर्वी पुरंदावडी शाळेसमोर विसावा माऊली घेत होत्या. काही नंतरच्या काळात परत बंद झाले. मग 20 वर्ष मध्ये असा गॅप पडला की आमच्या गावात माऊलीच थांबतच नव्हत्या. जाताना फक्त थांबायचे तिथं, आजही थांबतात. मग आता योग चांगला आला, त्यांच्याच मनात आलं आमच्या गावात थांबायचं. साधारण 3 तास इथं सोहळा थांबतो. त्यामुळे नक्कीच आनंद वाटतो ग्रामस्थ म्हणून. या ठिकाणच्या ऐवजी आधी दुसरीकडे घेतला जातो सोहळा, तो कधीपासून सुरुवात होती? तोच ऐक्यू असं मी आहे की 1938 साली छोटा सोहळा चालू झाला. नंतर इथं गुळाची फॅक्टरी चित्रे ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट लिमिटेड सुरू झाली. मग त्यांनी त्या काळात गुडदाणी, अशी गुळाची गुडदाणी वाटप केली. मग नंतर तिथं हळूहळू चितळेनगर म्हणूनच होती वसाहत. ॲक्च्युली ते पण पुरंदावडेच ग्रामपंचायत होती. 88ला विभक्त झाली. पुरंदावडेच गावात तसा तो सोहळा असायचा, पण ते चितळेनगर म्हणून होतं. मग परत हळूहळू शुगर फॅक्टरी झाली, ते जेवण द्यायला लागले. नंतर आता कारखाना पण 10,000 लोकांना जेवण देतो तिथं. पण तिथं अपुरी जागा, आणि तिथं आता नॅचरली असं झालंय, पूर्वेला कॅनॉल, उत्तरेला हायवे, पश्चिमेला रोड आणि रेस्ट हाऊस, आणि दक्षिणेला हायस्कूल. म्हणजे इच्छा असून पण जागा उपलब्ध होत नाही, म्हणून इकडे जागा आणि शासनाची जागा उपलब्ध मिळाल्यामुळं इकडे ते द्यायला लागले. किती जागा आहे? 9 एकर. 9 एकर आता याच्यावर शासनाचं आरक्षण आणि कायमस्वरूपी ह्या पालखी सोहळ्यासाठी कायमस्वरूपी राहणार पालखीला. सोहळा येतो, रिंगण सोहळा सुद्धा या ठिकाणी पार पडतो. तर एक ग्रामस्थ म्हणून आपल्या काय भावना असतात आणि कसं संपूर्ण ग्रामस्थ स्वागत करतात? साधू संत येते घरातोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे आमचं गाव या रिंगण सोहळ्यासाठी, संपूर्ण गाव, ग्रामस्थ असतील, पदाधिकारी असतील, हे मनापासून झटतात. आपण या ठिकाणी पाहता आता रिंगणाची व्यवस्था आमच्या ग्रामस्थाच्या ग्रामपंचायतीच्या वतीने अतिशय आखीव अशी करण्यात आलेली असून आम्ही आमचं गाव एक सण म्हणून, उत्सव म्हणून या सोहळ्याकडे पाहतो. म्हणजे तुम्हाला एक आनंदाचा दिवस असतो? आनंदाचाच दिवस असतो. किती दिवस आधीपासून याची तयारी सुरू असते? याची तयारी सर्वसाधारणपणे 15 दिवस अगोदरपासून चालू असते. आणि मग सोहळा पुढे गेल्यानंतर साफसफाई? हा, सोहळा पुढे गेला की लगेच साफसफाई या ठिकाणी केली जाते. अशा प्रकारे आपण पाहतोय की संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं पहिलं गोल रिंगण उद्या या पुरंदवडे या ठिकाणी होणार आहे. दैदिप्यमान असा हा रिंगण सोहळा असतो आणि तो आपण उद्या अनुभवणारच आहोत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. सौरभ मानेसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, पुरंदवडे.